संविधान आज एक जिव्हाळ्याच्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्या व्हिडिओच्या निमित्ताने प्रशासनाचे जे ग्रामपंचायत प्रशासन किंवा गावातल्या जे वस्तुस्थिती लोकांना माहिती नाही, तर इतर गावांमध्ये आज जे आपलं कार्य चालू आहे चळवळीचे याची दखल घेतली जाते, पत्रकारांमध्ये घेतली जाते. तर या विषयाला धरून एक असा विषय आहे की गेल्या खूप वर्षापासून एक प्रश्न आहे प्रलंबित आहे. एक इथं गावाच्या लगत 357 गट नंबर आहे. म्हणजे ती जी आपली मराठी शाळा चालू होती, मराठी शाळेपासून तर ते गावाचं जे रस्त्याच्या कडेचे जे कॉम्प्लेक्स आहे तिथून तर खाली वाड्यापर्यंत आणि इकडं पण खाली वाड्यापर्यंत हा 357 गट नंबर आहे. इथं ज्यावेळेस पूर्वी लोकसंख्या कमी होती किंवा इथून पाठीमागे काय कोणाला त्रास होत नव्हता, त्यावेळेस काही लोकांनी काय आवाज उठवला नव्हता. आणि आज काय झालेले त्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अतिक्रमण आहे, आम्हाला मान्य आहे. आज तिकडं जो गट क्रमांक आहे सगळीकडे अतिक्रमण आहे, परंतु ज्या अतिक्रमणामुळं दुसऱ्या सर्वसामान्य लोकांना त्रास होतो त्या अतिक्रमणाच्या विरोधात आपण आवाज उठवत असतो किंवा प्रशासनाचे डोळे उघडायचा आपण प्रयत्न करत असतो, प्रशासन जागा करायचा प्रयत्न करत असतो. मला सांगण्यासारखं असं आहे इथली वस्तुस्थिती काही इथं जे इंदिरानगर म्हणून इंदिरा आवास आहे, इथं 12 घरकुलांना म्हणजे त्यावेळेस यांची पहिल्यापासून नोंद आहे 12 जणांची. परंतु सगळीकडेच म्हणजे फॉरेस्टच्या जंगलामध्ये पण रहिवासी राहतात आदिवासी, त्याप्रमाणे इथं पण गाव बसलेलं होतं. तर इथं पण मराठी शाळेच्या नंतर बाहेर कॉम्प्लेक्स झालं, कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे जे गाळा शॉपिंग आहे गाळा शॉपिंग ते झालेले असं पूर्णपणे पसरलेलं आहे. परंतु आजपर्यंत कोणाला काही त्रास नव्हता. आजची वस्तुस्थिती अशी झाली का इथं आज तुम्ही बघू शकता एवढी जागा आहे, या जागेतून 3 गल्ल्या आहेत, तिकडे 1 2 3 अशा गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यांना जायला आज यांचं जर एखाद्याचं अंत्यविधी झाला तर इथून एक अंत्यविधी जायचं. आता राहिलं पण हे बांधकामच, हा बांधकाम गोरख फकीरनाथ शिंदे म्हणून तर त्यांची 10 बाय 12ची जागा आहे पूर्ण. आणि त्यांचं इंदिरा हाऊसमध्ये 12 घरकुल आहे, त्याच्यात ते पण आहे. आणि विषय झाला काय, यांनी अनेक वेळा इथले जे स्थानिक रहिवासी किंवा हे रहिवासी यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला ग्रामपंचायतीशी. तर बाबांनो आम्ही जर उद्या घर बांधलं या जागेत, ग्रामपंचायत त्याला आग्रह करते का लवकरात लवकर घरकुलाचं काम चालू करा, नाही घरकुल मागे जाईल. तर येणे वर्षापासून घरकुल ठेवलंय अक्षरशः बांधायचं का. बाबांना त्यांनी विनंती केलेली की आज यायला मी जर घरकुल बांधलं तर येणाऱ्या जाणाऱ्याच्या हाल होईल. आज त्यांनी बांधकाम चालू केलंय. तर बघा इथं मौती सुद्धा जाऊ शकत नाही. आणि इथं बाकीच्या काय हानी गृहित हे काही यायला काही कागद नाही. हे समोर तुम्ही बघू शकता कोणीतरी आणून टपरी काय तिकडे कडाला टपरी, तिकडे पलीकडे पण टपरी. म्हणजे इतकं दहशती इतकं घाणेरडं चालू आहे. आणि इथले स्थानिक लोक नेहमी सरपंचाशी पाठपुरावा केला असता तर आपला गावचा सरपंच आमच्या असं तळमळे ते येत्या काळामध्ये किंवा स्वतःसाठी जगणारे किंवा स्वतः विकत पुरस्कार घेऊन काय पैसे देऊन पुरस्कार घेण्यापेक्षा आदर्श सरपंचाचा तुम्ही गाव आदर्श करा. सरपंच आदर्श होऊन काय दिवे लावेल नाही. पण मग आमची तळमळे का गावाचं नाव कसं मोठं होईल याच्यासाठी तुम्ही गाव आदर्श करा. सरपंच काय पुरस्कार पैसे देऊन विकत घेता येते. त्याच्यानंतरचे इथले स्थानिक लोक भरपूर वेळा गेले त्यांच्याकडं, तर तो काय ते काय म्हणत्या की मी 30 लाख घालून सरपंच झालो, मी तर काढीन तर सगळ्यांचंच अतिक्रमण काढीन. अरे तुम्हाला नाही जाण्याची तर मनाची लाज वाटू द्या. आता ते कॉम्प्लेक्स आहे, इतर काय लोक राहते त्या बिचाऱ्यांना कॉम्प्लेक्स काढणार आहे का उद्या तुम्ही यांचे 12 ते म्हणतो कागदावर 12 जणच ठेवायचे बाकी नाही. अरे मग उद्या तुम्ही कॉम्प्लेक्स काढणार आहे का, उद्या बाकीच्या लोकांचं काढणार का. आमचं म्हणणं काय किंवा इथलं स्थानिक लोकांचं म्हणणं काय, बाबा रे आम्हाला येण्या जाण्यापुरता रस्ता द्या, बाकीचं अतिक्रमण ठीक आहे आज न उद्या तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. पण हा ज्यांना दमदाटी करून आमतो काढीन तर सगळ्यांचं काढीन, नाही तर कोण काढी तर पाहू. म्हणजे ही कुठली भाषा झाली. तुम्ही जिव्हाळ्याचे विषय तुम्ही त्या पदावर बसले, तुम्ही त्या खुर्चीचा आदर घ्या, तुम्ही सर्वसामान्यांसाठी ते काम केलं पाहिजे. तुम्हाला हा सारखा तो सारखा नाही. बाकीच्या लोकांनी यांच्या जे बगल बच्चे यांचे जे कामं करते राजकारणात किंवा यांचे जे आहे यांचे दुकानं चालते तर यांचे अतिक्रमण आहे म्हणून यांचे काढू नये म्हणून हा सरपंच किंवा हे ग्रामपंचायत हे गरिबांवर अन्य अत्याचार करताय. हे यांचं निघलं नाही. म्हणजे इतके घाणेरडे विचार यांचे
आता पाठीमाग 8-10 दिवसापूर्वी 153 गट नंबर आहे, म्हणजे तो सगळा कलेक्टरचा आहे. तर तिथं सगळ्यांच राहत्या कुठ्या रहिवासी. तर जे मस्के म्हणून आहे, शेजारी मनतोडे म्हणून आहे, इकडे शेख म्हणून आहे, त्यांच्या पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीला डोकं लाईत होती. एक दिवस तिने पूर्ण दिला त्यांना तिथं तो रस्ता मिळावा म्हणून. अरे ते कागदावर पण नाही आणि त्यांना 6 फुटाचा रस्ता 10 फुटाचा रस्ता काढायचा नाही. मग इथं काय ते तुमचे बाप आहे आणि इथं काय गोरगरीब राहत नाही काय. अरे इथं त्यांना 2च फुटाचा रस्ता आहे. एवढे येणे घर बांधलं उद्या ही टपरी काय तुमचा बाप आहे काय टपरी लावणारा. तेव्हा तुम्ही गोरगरीबांना लिहाय द्या आणि दर येत्या काळाचं अतिक्रमण नाही निघलं. आमचं तर म्हणणं आहे, मी तर कायम सांगत राहतो, हे जे गावामध्ये जे बाजारपेठ आहे इथं सुद्धा अक्षरशः इतकी हालत बेकार आहे का एकाच्या ते भाऊसाहेब महिंदर म्हणून आहे त्यांच्या चहाच्या टपरी पुढे जर त्या कणकरबाईचं दुकान आहे त्यांचं गिरायचं त्यांच्या टपरी पुढे जर लागली गाडी तर ती लावून देते नाही. गोरगरीब दमदाट्या करीत. अरे पूर्वीचा पूर्वी त्यांच्या टपऱ्या किती महाग होत्या. ते रस्त्यावर आले, लोक रस्त्यावर नाही आले, गाड्या रस्त्यावर आल्या लोकांना शिवीगाळ करत्या. मग इतर लोक कसं काय गावात थांबतील. त्यांच्या त्या छत्र्या आहे त्या पण पूर्ण पुढे आल्या. त्या सुद्धा त्या दिवशी मोडल्या तरी मी दुसऱ्या गावाला त्या गाडीवाल्याला दमदाटी करून पैसे घेतले. अहो मग ह्या गाड्या जे तुमच्या दुकान पुढे थांबणार आहे इथं न थांबता ते आशून जातात. एवढी सुद्धा इथली अक्कल नाही या दुकानदारांना का आपलाच धंदा बुडवतो. म्हणजे एवढं बालिश लोक आहे दुसऱ्याला त्रास देणं. म्हणजे शिवलापूरमध्ये नेहमी असंच आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये आता हा जो विषय आणि ते अतिक्रमण आहे ते गावाचं ते पण आम्ही त्यांना सांगितलंय. आता विशेष म्हणजे असं आहे का ते इथून पाठीमागे आम्ही पाठपुरावा केला. आम्ही 2-3 मुलं आहे, एक सदानंद मनतोडे म्हणून मी, अजून एक शुभम शिंदे म्हणून, असे आम्ही 4-5 जण नेहमी पाठपुरावा केला. कांबळे हे सगळे. आणि त्यावेळी ते काय म्हणे की हा जो गावामधले जे अतिक्रमण म्हणजे गावाच्या ग्रामपंचायतकडे जे वर्ग आहे त्याच्यावर आम्ही कुठल्या परिस्थितीत कधी पण अतिक्रमण काढू शकतो. पाठीमागच्या काळामध्ये इथले जे आहे पाठीमागे प्रशासक होते, हा सरपंच नव्हता, दुसरे होते, त्यांच्याकडं हे होतं चार्ज होता. तर अक्षरशः त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला, ह्या लोकांना नोटिसा दिल्या, आज न उद्या अतिक्रमण येणार होतं. पण हा प्रशासन हा सरपंच आला आणि याने पूर्णपणे एक हाती म्हणजे जे अन्याय करताना त्यांच्या बाजूने उभं राहिला आणि ह्या गोरगरिबांना या ठिकाणी न्याय भेटला नाही. तर आता ते काय म्हणतात की आता नंतर यांनी या पठ्ठ्याने असे कागद रंगावले का कुठून आणले, पाठीमागचा इतिहास काढलाय का खरं याला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणजे त्याच्यावर टीका करायला त्याची तेवढी लायकी नाही. परंतु मला संविधानाने अधिकार दिला बाबासाहेबांनी, त्यांनी आमच्यावर काही टीका करू शकतात, त्यात काही गैर नाही. आम्ही विचाराची लढाई विचाराने करतो. त्यांनी असं काही प्रथा काढली का त्यांनी तहसीलदारकडे गेला आणि त्यांनी ते वर्ग केलं. ते म्हणे काय हे वर्ग नाही, हे तहसीलकडे वर्ग आहे. त्याच्यानंतर आम्ही सातत्याने पाठपुरावा करून आजच्या तारखेला ते गावठाणकडे वर्ग पण झालेला आहे. मी पाठीमागे 8 दिवस ग्रामसेवकांना म्हणलो ते आणा, पंचायत समितीकडे आहे, ते तहसीलकडे आहे. पण हे इतके झोपेले ग्रामपंचायत, याचे अधिकारी तसेच आणि हे सगळं तसेच आहे. ते आणायला सुद्धा गेले, थोडंफार कागदाचं थोडा यावर राहिला पत्र यावर. तर यांनी ते लवकरात लवकर ते करून हे वर्ग करून यांना स्थानिक जे यांना अधिकारी ग्रामपंचायतला या अतिक्रमण याच्यामध्ये यांच्या नियमात बसतं, यांनी काढावं नाही, यांनी काढलंच पाहिजे. पोलीस बंदोबस्त असो किंवा स्थानिक पातळीवर यांना अधिकारी ग्रामपंचायतला. येत्या काळात यांनी काढलं नाही तर येत्या काळात आम्ही चांगलं मोठं आंदोलन करू. हे लोक सगळे घेऊन ग्रामपंचायत पुन्हा एकदा चांगला मोर्चा करू आणि यांना लवकरात लवकर न्याय देऊ. जय भीम, जय संविधान.